नमस्कार. आज आपण सहजगत्या उपलब्ध होणारा, तसं पाहिलं गेलं तर खूपच स्वस्त आणि आपल्या नेहमीच्या आहारात असलेला, परंतु तेवढाच महत्त्वाचा घटक पदार्थ म्हणजे लसूण याच्याबद्दल जाणून घेऊया. खरं तर 40 नंतर आपण आहारामध्ये लसूण ठेवला तर तुम्ही म्हातारेच होणार नाही, ही खात्रीने मी सांगतो. जर लसूण आहारामध्ये असेल तर तुमचा मेंदू कार्यक्षम राहील, तुमची विचारशक्ती अत्यंत प्रगल्भतेने काम करेल, तुमची स्मृती आणि तुमची कार्यक्षमता अधिक प्रमाणात वाढेल. खरं तर 40 नंतर लागणारी 40 तुम्हाला लसूण खाण्यात असेल तर लागणार नाही. तुमची विचारशक्ती वाढेल, तुमची अनालिटिकल पॉवर वाढेल, तुमचा कान दुखणार नाही, तुम्हाला ऐकायला कमी येणार नाही, तुमची पचनसंस्था सुधारेल, तुमचं पोट साफ होईल, तुम्हाला पित्ताचा खडा होणार नाही, तुम्हाला मूळव्याध होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं 40 नंतर जे जे त्रास सुरू होतात, मग हृदयविकार असेल, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, किंबहुना आज बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे कॅन्सरसारखे आजार असतील, तुम्हाला हा पदार्थ होऊ दिला. तुम्हाला कॅन्सर होणार नाही, तुम्हाला ब्लड प्रेशर होणार नाही, तुम्हाला पित्ताचे खडे होणार नाही, तर पचनसंस्था सुधारेल, तुमचे सांधे दुखत असतील तर ते थांबवण्याचं काम लसूण करेल, तुमच्या सांध्यांना सूज असेल तर ती घालवण्याचं काम लसूण करेल, तुमचे सांधे जखडले असतील तर मोकळं करण्याचं काम लसूण करेल. 40 नंतर पुरुषांना प्रोस्ट्रेट आणि महिलांना गर्भाशयाचे किंवा स्तनाचे विकार, अगदी कॅन्सर सारखे देखील, ते देखील थांबवण्याचं काम लसूण करेल. प्रोस्ट्रेटमुळे होणारी लघवीचं कमी प्रमाण किंवा लघवी अडकणे किंवा ज्याला आपण ड्रिबलिंग म्हणतो, थेंब थेंब लघवी होणे, लघवी अडकणे, अशासारखे त्रास देखील हा लसूण थांबवू शकतो. लसूण लिव्हरची काळजी घेतो, लसूण हृदयाची काळजी घेतो, लसूण किडनीची काळजी घेतो, लसूण मेंदूची काळजी घेतो, लसूण डोळ्याची काळजी घेतो, लसूण सर्व नसांची काळजी घेतो, लसूण हाडांची काळजी घेतो, लसूण वयानुसार वाढवणारा वात थांबवतो, त्वचेला कोरडेपणा आल्यामुळे आणि सडण्यासारख्या, कुजण्यासारख्या फंगल इन्फेक्शनमुळे होणारे त्वचा विकार देखील थांबवतो. एवढा गुणकारी हा लसूण आहे आणि म्हणून लसूण जर तुम्ही आहारामध्ये ठेवला तर तुमची बौद्धिक कार्यक्षमता वाढेल, मानसिक शारीरिक कार्यक्षमता वाढेल. नवे तुम्ही 40 नंतर देखील वयोवृद्ध झालात किंवा म्हातारपणाची लक्षणं तुमच्या शरीरावरती आणि मनावरती दिसतात. लसूण लैंगिक क्षमता वाढवतो, लसूण ज्याला आपण स्टॅमिना म्हणतो तो वाढवतो. लसूण तुम्हाला म्हातारा होऊ देत नाही आणि म्हणून प्रत्येकाच्या आहारामध्ये लसूण असला पाहिजे. मित्रहो, खरं तर लसूण इतक्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला कसे फायदे देतो याचा जर विचार केला तर लसूण हा आहारामधला अविभाज्य घटक असलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की लसूण गुणानं, लसूण स्निग्ध आहे, लसूण पिच्छील आहे, लसूण हा स्निग्ध असून उष्ण वेगळ्याचा आणि कडू, थोडासा कधीतरी गोड आणि तुरट अशा रसाचा आहे. लसूण हा आंबट अजिबात नसतो. त्यामुळं अनेक रुग्णांना किंवा अनेक व्यक्तींना आपली कार्यक्षमता वाढावी किंवा लैंगिक ताकद वाढावी याच्यासाठी आपण दुधातून लसूण घेऊ शकता. लसूणाचा रस किंवा लसूण दुधामध्ये वाटून जर आपण घेतला तर खूप चांगल्या पद्धतीनं वाजीकरण म्हणून तो काम करतो. लसूणाचे अनेक फायदे आपल्याला दिसतात. खरं पाहायला गेलं तर लसूण हा अशा पद्धतीनं काम करतो की तुमच्या शरीरामध्ये घाम निर्माण करण्याचं काम करतो. अनेकांना किरकोळ तक्रारींमुळे, काही खाण्यामध्ये बिघाड झाल्यामुळे, रात्रीच्या पार्टीज केल्यामुळे किंवा अतिप्रमाणात जेवल्यामुळं, काही लोकांना जेवताना पाणी प्यायची सवय असते, काही लोकांचं जेवण हे भाताशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून अतिप्रमाणातलं जेवण, अधिक प्रमाणात भात खाणं किंवा अधिक प्रमाणात पाणी पिणं याच्यामुळं अपचन, पोटफुगी आणि सर्वात महत्त्वाचं पोटगच्च राहणं अशासारख्या तक्रारी दिसतात. तिथं देखील लसूण काम करतो आणि म्हणून ज्याला पोटफुगीसारखा विकार आहे तिथं लसूण उत्कृष्टपणे काम करतो. लसूण हा अत्यंत उत्कृष्ट अँटीबायोटिक म्हणून काम करतो. लसूणाला इंग्लिशमध्ये कधी कधी नॅचरल अँटीबायोटिक म्हणतात. लसूण हा अनेक प्रकारच्या जीवाणू आणि विषाणूंवरती काम करतो म्हणून त्याला रशियन पेनिसिलिन देखील म्हणतात. लसूण हा अत्यंत उत्कृष्ट वाजीकरण किंवा सेक्स टॉनिक म्हणून वापरला जातो आणि म्हणून लसूणाला व्हेजिटेबल व्हायाग्रा देखील म्हटलं जातं. किंबहुना व्हायाग्राने होणारे ब्लड प्रेशर सारखे दुष्परिणाम लसूण आणि दुधामध्ये होत नाहीत. खरं तर तो साईड इफेक्ट फ्री
व्हेजिटेबल वायाग्रा म्हणायला हरकत नाही, एवढी लसणामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण लसूण अनेक छोट्या छोट्या विकारांवरती वापरू शकतो. आपल्याला कणकण आलेली आहे, थर्मामीटरवरती पाहिलं तर 99 किंवा 100 ताप दिसतोय, अशा वेळी जर आपण लसूणाच्या 6 ते 10 पाकळ्या त्याचा रस काढून किंबहुना त्या लसूणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्या आणि जर गरम पाणी पिलं तर 1 तासाभरामध्ये आपल्याला घाम येतो आणि ताप कमी झाल्यासारखं वाटतो, शरीर हलकं वाटतं. अनेकांना वारंवार होणारी सर्दी आणि त्याच्यामुळे होणारी डोकेदुखी किंबहुना अति प्रमाणामध्ये थंडी पडल्यानंतर वाढणारी डोकेदुखी, अशा वेळी लसूणाचा रस आपण जर त्याचा लेप कपाळावरती केला तर डोकेदुखी थांबते. अनेक लोकांना सायनोसायटिसचा त्रास होतो, काही डॉक्टर्स त्याला नाकाचा हाड वाढलाय असं म्हणतात आणि त्या रुग्णांना वारंवार सर्दी होणे आणि त्याच्यानंतर कधी कधी नाक वाहणे, नाक चोंदणे, डोकं जड होणे, खाली जरी पाहायचं म्हटलं तरी डोकं प्रचंड प्रमाणात दुखतं, अशा प्रकारच्या लक्षणांवरती लसूणाचा स्वरस जर आपण चेहऱ्यावरती फेसपॅक प्रमाणे जर लावला तर त्वरित आपल्याला आराम मिळतो, होणारी सर्दी कमी होते, कफ मोकळा होतो आणि ज्या सायनसच्या ज्या पोकळ्या आहेत त्या मोकळ्या होतात. बऱ्याच वेळा कोरडा खोकला येतो, ग्रामीण भागामध्ये त्याला कधी कधी पडजीप पडली असं म्हणतात, काही लोक त्याला डांग्या खोकला म्हणतात. अत्यंत साधा उपाय म्हणजे जर तुम्ही लसूण पाकळ्या घेतल्या, 4 लसूण पाकळ्या, चिमूटभर हळद किंवा 1 अर्धा चमचा हळद पावडर घेतली आणि त्या लसूण पाकळ्या आणि हळद जर आपण त्या अंगठ्यानं पडजिभेवरती दाबला तर आपला डांग्या खोकला, कित्येक खोकल्याची पातळ औषधं घेऊन न थांबलेला खोकला त्वरित थांबतो. मित्रहो, लसूण हा कानदुखीवरती अत्यंत उत्कृष्ट औषध आहे. म्हणजे जर आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की रात्री अपरात्री कान दुखायला लागतो आणि त्यावेळी मग इमर्जन्सीमध्ये आपल्याला दवाखान्यात पोचावं लागतं. आपला सगळ्यांना कल्पना आहे, दातदुखी आणि कानदुखी अशी आहे की वेळकाळ न पाहता तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं. परंतु याच्यासाठी घरगुती उपाय म्हणजे आपण लसूणाचा रस जर 4 थेंब काढला आणि जर कान फुटला नसेल, हे मात्र बघणं अत्यंत गरजेचं आहे. कान फुटला नसेल, कानातून पाणी वाहत नसेल तर 4 थेंब लसणाचे आपण जर कानामध्ये घातले तर कानदुखी थांबते. काही लोकांना रस घालणं थोडंसं अडचणीचं वाटतं, अशा लोकांनी सोललेली लसणाची पाकळी जरी कानामध्ये ठेवली तरी देखील कानदुखी थांबते, एवढा गुणकारी लसूण. खरं तर परंपरेनं अनेक ग्रामीण भागामध्ये आजही लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास किंवा सर्दी खोकल्यापासून आराम मिळावा याच्यासाठी सोललेल्या लसणांच्या कळ्याची माळ गळ्यामध्ये घालतात. कारण हा लसूण जंतूंना नाहीसा करतो, जंतू संसर्ग थांबवतो, बॅक्टेरिया किंवा व्हायरस यांच्याबद्दल शरीरामध्ये प्रतिबंधात्मक शक्ती प्रचंड प्रमाणात निर्माण करतो आणि म्हणून लसूण केवळ अँटीबॅक्टेरियल नाही तर तो अँटीव्हायरल देखील आहे. तोच लसूण खूप मोठ्या प्रमाणात कफ पडणारे, ज्याला ग्रामीण भागामध्ये बेडके म्हणतात, त्याला खूप दुर्गंधी असते, हिरवट पिवळट बेडके पडतात, अशा रुग्णांनी जर लसूण आहारामध्ये ठेवला किंवा लसूणाचा रस गुळाबरोबर आपण जर जेवणानंतर घेतला तर कफ सुटायला मदत होते. वारंवार येणाऱ्या खोकल्यामुळे छाती दुखते, पाठ दुखते, अशा वेळी तोच रस जर आपण छातीला पाठीला लावला तर वेदना थांबतात, श्वास मोकळा होतो आणि दम थांबतो. मित्र, 2 वर्षापासून आपण कोविडला सामोरं गेलो. अनेक रुग्ण आपल्यापैकी कोविड पॉझिटिव्ह झाले, त्यांचा RT-PCR पॉझिटिव्ह आला, त्याच्यानंतर HRCT केल्यानंतर त्यांचा प्रचंड मोठा स्कोर आला. काही लोक तर म्हणतात की आम्ही मरणाच्या दारातून परत आलो. परंतु अशा पोस्ट कोविड रुग्णांच्या केसेसमध्ये त्यांना वारंवार दम लागणं, खोकला येणं, कफ पडणं किंवा श्वासाला त्रास होणं, अशा अनेक तक्रारी होत आहेत. काही लोकांना नजरेचे त्रास होत आहेत, काही लोकांना नजर कमी झाल्यासारखी वाटते, काही लोकांना कार्यक्षमता कमी झाल्यासारखी वाटते. लंग फायब्रोसिसमुळे काही लोकांचं आजही सॅच्युरेशन 95च्या खाली राहतं, ऑक्सिजन सॅच्युरेशन 95च्या खाली राहतं आणि अशा रुग्णांना इतर कुठल्याही औषधांनी फरक पडत नाही. स्टेरॉइड्स घेतल्यानंतर तात्पुरता फरक पडतो. अशा रुग्णांना जर आपण लसूणाचा त्याच्या आहारामध्ये समावेश केला, लसूण वाटून दुधामध्ये जर जेवणानंतर दिला तर या लोकांना, पोस्ट कोविड लोकांना खूप चांगला उपशय मिळतो. चष्म्याचा नंबर वाढला असेल तर तो कमी होतो आणि पोस्ट कोविडचे जे कॉम्प्लिकेशन्स शरीरावरती राहिलेले ते थांबतात. ऍसिडिटीतून सोडवा मला. अँटासिड घे, किडनी स्टोन सुद्धा होऊ शकतो. हे घे, नुसताच गॅस. अरे मग ऍसिडिटीसाठी घेऊ तरी काय? हे घे साज. साज ऍसिडिटीचा आयुर्वेदिक इलाज. तुमचा लसूण
आपण लसूण आहारामध्ये ठेवल्यास यकृताचं चांगलं कार्य करतो. खरं तर लसूण हा कोलेस्ट्रॉलचा शत्रू आहे आणि त्यामुळं अतिप्रमाणात वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलमुळे होणारं फॅटी लिव्हर असेल, अतिप्रमाणात वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलमुळे कधी कधी गॉलब्लॅडर स्टोन, ज्याला आपण पित्ताचे खडे म्हणतो, ते होतात. अति वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे कधी कधी तुमचं ब्लड प्रेशर वाढतो, रक्तदाबाचा त्रास व्हायला लागतो, हृदयविकार व्हायला लागतो. आणि जेव्हा तुम्ही ज्याला आपण HDL LDL कोलेस्ट्रॉल बघायला जातो तेव्हा तुमचं LDL कोलेस्ट्रॉल प्रचंड प्रमाणात वाढलेलं असतं. हे जर कमी करायचं असेल तर लसूणासारखं उत्कृष्ट औषध नाही आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आपण लसूणाचा वापर केला पाहिजे. खरं तर लसूण तुमचं रक्त सळसळवतो, तुमच्यामध्ये प्रचंड ऊर्जा उत्साह भरतो आणि म्हणून तारुण्यात असलेलं तेज, तारुण्यात असलेली विचार क्षमता, तारुण्यात असलेला उत्साह हा जर तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल तर तुम्हाला लसूणाशिवाय पर्याय नाही. आणि अत्यंत सहजगत्या उपलब्ध होणारा हा पदार्थ तुमच्या आहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये चा अविभाज्य घटक झाला तर तुम्ही कोलेस्ट्रॉलला दूर ठेवाल, हृदयविकाराला दूर ठेवाल. कधी कधी लसूणाच्या वापरामुळे योग्य प्रमाणात जर आपण त्याचा वापर केला तर तुम्हाला चालू असलेली ब्लड प्रेशरची गोळी देखील तुम्ही कमी करू शकता. लसूण केवळ हृदयाची काळजी घेत नाही, लसूण मेंदूची कार्यक्षमता वाढवतो. अकाली वृद्धत्वामुळे होणारे विस्मरण, अकाली वृद्धत्वामुळे होणारा विचार खुंटण्याची प्रक्रिया लसूण थांबवतो आणि तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं विचार करू शकता. तुमची अनालिटिकल पॉवर वाढू शकते आणि म्हणून लसूण मेंदूची देखील काळजी घेतो. लसूण किडनीसाठी तर उत्कृष्ट आहे. किडनीला चार्जिंग करण्याचं काम लसूण करतो आणि त्यामुळे लघवीचं प्रमाण कमी प्रमाणात लघवी होणं, किंबहुना संपूर्ण मूत्र व स्रोतस, ज्याला किडनी, ब्लॅडर, युरेटर आपण म्हणतो, या सगळ्या अवयवांची काळजी घेऊन लघवी चांगल्या पद्धतीने होण्याची आणि तुमचा त्रास कमी करण्याची काळजी लसूण घेतो. पुरुषांमध्ये 40 नंतर 50 नंतर होणारे प्रोस्टेट सारखे त्रास लसूण थांबवतो. तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर असेल, गर्भाशयाचा कॅन्सर असेल किंवा कमी प्रमाणामध्ये मेन्स्ट्रुअल्स रेग्युलेशन्समध्ये, सायकल्समध्ये रक्तस्राव असेल, या सगळ्यांसाठी लसूण हा अत्यंत गुणकारी आहे. अनेक तरुण मुलींना PCOD सारखी लक्षणं दिसू लागतात, PCOS सारखा लक्षण समुच्चय दिसू लागतो आणि त्या ठिकाणी त्यांना पाळी अनियमित येते. आलेल्या पाळीमध्ये चांगल्या पद्धतीचा रक्तस्राव न झाल्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात. त्यामध्ये देखील आपल्याला लसूणमुळे जे ब्लॉकेजेस आहेत, जे स्रोतस बंद झालेले आहेत तुमच्या जीवनशैलीमुळे, तिथं मोकळी होतात, अधिक चांगल्या पद्धतीचा रक्तस्राव होतो आणि त्याचबरोबर पाळी नियमित येण्यास मदत होते. लसूण लिव्हरची काळजी घेतो, लसूण किडनीची काळजी घेतो, लसूण हृदयाची काळजी घेतो, लसूण मेंदूची काळजी घेतो, लसूण सर्व रक्तवाहिन्याची, मज्जातंतूची काळजी घेतो. थोडक्यामध्ये तुमच्या शरीराचं ओव्हरहॉलिंग करण्याचं काम लसूण करतो. ज्या पद्धतीनं आपण आपली एखादी मशीन असेल किंवा मोटरसायकल असेल, काही काळानंतर तिचं सर्व्हिसिंग करतो, त्यालाच आपण ओव्हरहॉलिंग म्हणतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बिघाड झालेला आहे ते रिपेअर करण्याचं काम आपण गॅरेजमध्ये जाऊन करतो. त्याच पद्धतीनं तुमच्या शरीराचं रिपेअर करण्याचं काम, ओव्हरहॉलिंग करण्याचं काम लसूण करतो. लसूण सर्व अवयवांना तंदुरुस्त ठेवतो, अधिक कार्यक्षमतेने काम करायला भाग पडतो आणि त्याचबरोबर ह्या अवयवांवरती अनेक सेंद्रिय विषारी, ज्याला ऑर्गॅनिक टॉक्झिन्स आपण म्हणूया, आपल्या आहारातले टॉक्झिन्स जे आहेत ते टॉक्झिन्स नाहीसे करून शरीराला सुदृढ आणि निरोगी आणि कॅन्सर, व्याधिप्रतिकार शक्ती वाढवून कॅन्सर सारख्या विकारांपासून शरीराला सुरक्षित ठेवण्याचं काम लसूण. मित्रांनो, लसूण वापरण्याच्या अत्यंत साध्या सोप्या पद्धती आहेत. आपण डोकं दुखत असेल तर लसूणाचा रस कपाळावरती लावला तर आपले डोकेदुखी थांबते. वारंवार होणारा सायनसचा त्रास आपण लसूण स्वरस फेसपॅक प्रमाणे लावल्यानंतर थांबले. वारंवार येणारा खोकला आपला हळदीचा आणि लसणाने आपण घशाला बडजीप दाबली तर डांग्या फुकल्यासारखा खोकला थांबतो. वारंवार होणारा दमा लसूणामुळे थांबतो. पित्ताशयातले खडे लसूणामुळे कमी होतात किंवा नाहीसे होतात. हृदय तुमचं तंदुरुस्त राहतं, हृदय विकार आपल्या शरीरापासून दूर राहतो. अशा प्रकारचा लसूण आपल्या आहारामध्ये अविभाज्य घटक. खरं तर काही धर्मांमध्ये लसूणाला त्याज्य मानलं आहे. खरं तर अशा गुणकारी आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या, शरीराचं ओव्हरहॉलिंग करणाऱ्या लसूणाला आपल्या आहारातून दूर ठेवणं म्हणजे त्याचे शरीराला मिळणारे फायदे, या फायद्याला पण मुकण्यासारखं आहे. खरं तर संत सावतामाळी एका ठिकाणी खूप चांगलं म्हणतात, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा. पण लसूण
मिरची आणि कोथिंबिरी हे आहारातले महत्वाचे घटक आहेत. त्याच्या पुढे जाऊन सावतामाळे खूप चांगल्या पद्धतीने लसूणानंतर कोथिंबिरी घेतात, कारण हा लसूण अति प्रमाणात घेतला तर अनेक उष्णतेचे, रक्तपित्तासारखे, पित्त वाढणारे, रक्त दूषित होणारे विकार दिसू शकतात आणि ते जर थांबवायचं असेल तर कोथिंबीर किंवा धाण्याचं पाणी हे त्याच्यावरचा अँटीडोट आहे. आणि म्हणून कदाचित सावतामाळ्यांना तेच अपेक्षित असावं की लसूण घेतला तर तुम्ही कोथिंबीर देखील तुमच्या बरोबर असली पाहिजे. मित्रहो, लसूण हा लहान मुलांपासून वर्ज्य ठेवला पाहिजे, परंतु 40 नंतरच्या व्यक्तींना हे अमृत आहे. तरुणांना हा लसूण मर्यादित घेतला पाहिजे, कारण लसूण अति प्रमाणात घेण्याने रक्तदृष्टीसारखे विकार होतात, त्वचेवरती फोड येऊ शकतात, उष्णतेचे विकार वाढू शकतात, अति प्रमाणात घेतल्यास शौचावाटे रक्त पडू शकतं. आणि हे जर आपल्याला सगळं थांबवायचं असेल तर लसूण प्रमाणात घेतला पाहिजे. परंपरेनं भारतीय संस्कृतीमध्ये आहारात लसूणाला पर्याय नाही, परंतु जो गल्लत इथंच होती की आपण लसूण घेण्याची पद्धती चुकतो. आपण लसूण फोडणीच्या माध्यमातून घेतो, परंतु लसूणमध्ये जे कार्यकारी तत्व आहे ज्याला ॲलिसिन म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऑर्गॅनिक सल्फर जे शरीराची व्याधिप्रतिकार शक्ती सुधारवतं आणि शरीरातल्या सर्वच विकारांवरती गुणकारी ठरतं, हेच ऑर्गॅनिक सल्फर लसूणमध्ये असल्यामुळे ते त्वचेतून बाहेर पडतं आणि जाता जाता देखील ज्या पद्धतीनं ते किडनीला दुरुस्त करतं, ज्या पद्धतीनं ते यकृताला दुरुस्त करतं, त्याच पद्धतीनं गजकर्णांसारखे त्वचा विकार देखील लसूण दूर करतं. किंबहुना लसूणाच्या रसातील लेपामुळे किंवा लसूणाच्या कलकातील लेपामुळे सडणाऱ्या, कुजणारे, फंगली इन्फेक्शनचे त्वचा विकार आपण होतो. आणि म्हणून हा लसूण घेताना त्याच्यामधले असलेली घटक द्रव्य ही आपल्याला आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत. आणि ही येत असताना खरं तर फोडणी देताना लसूण हा तेलामध्ये दिला जातो आणि लसूणातले कार्यकारी घटक तेलामध्ये आले पाहिजे अशी अपेक्षा आहे. परंतु आपण तिथं चुकतो आणि मग आपल्या आहारामध्ये लसूणाचा चोथा येतो आणि तेवढा फायदा त्याने दिसत. किंबहुना आपण लसूण त्याचा रस केला, लसूण चेचला, लसूण तोडला तरी देखील त्यातलं कार्यकारी घटक द्रव्य उडून जातो. आणि ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर आम्ही साध्या सोप्या पद्धतीने लसूण कॅप्सूल बनवले आहे. याच्यामध्ये लसूणमध्ये असलेलं कार्यकारी द्रव्य जे ॲलिसिन आहे हे आम्ही उणे 40 डिग्री सेल्सिअसला त्याचं फ्रीज ड्राईंग करतो आणि त्याच्यामध्ये ते कार्यकारी तत्व पावडर फॉर्ममध्ये आम्हाला मिळाल्यानंतर लसूण एक्स्ट्रॅक्टच्या कॅप्सूल बनवतो आणि ह्या कॅप्सूल आपल्याला लसूणाचे सर्व फायदे देतात. आणि म्हणून लसूण हा आपल्या आहारातला अत्यंत आवश्यक घटक आहेच आहे, परंतु त्याचे आपल्याला फायदे मिळवायचे असतील तर लसूण कॅप्सूल 1 कॅप्सूल किंवा 2 कॅप्सूल आपल्या प्रकृतीनुसार जेवणापूर्वी, आपण जर आपल्याला श्वसनाचे कफाचे विकार असतील तर जेवणापूर्वी, आणि जर पोट साफ होत नाही, मुळव्याधीसारखा त्रास असेल, कोरडं मुळव्याध असेल किंवा कोष्ठेकसारखा त्रास असेल तर जेवणाच्या पूर्वी आपण लसूण घेऊ शकतो, लसूण कॅप्सूल घेऊ शकतो. आणि श्वसनाच्या त्रासासाठी मात्र जेवणानंतर दुधामध्ये आपण लसूण घेऊ शकतो. मित्रहो, असा अत्यंत गुणकारी लसूण आपल्या आहारामध्ये योग्य त्या पद्धतीनं लसणातल्या कार्यकारी घटकांबरोबरच गेला पाहिजे. आणि तो जर जात नसेल तर आपल्याला ते फायदे मिळणार नाहीत आणि ते मिळवायचे असतील तर प्रत्येक घरामध्ये आपल्या सर्वच प्रकारच्या तक्रारींसाठी लसूण एक्स्ट्रॅक्ट कॅप्सूल असणं आवश्यक आहे, जे आपल्याला हृदयविकारापासून, यकृत विकारांपासून, किडनीच्या विकारांपासून, मेंदूच्या कार्यक्षमतेपासून, मेंदूची कार्यक्षमता वाढवून आपल्याला निरोगी ठेवू शकतं. आणि म्हणून हा गुणकारी अमृतमय, अत्यंत स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा लसूण आजपासून तुमच्या प्रत्येकाच्या आहारातला अविभाज्य घटक बनला पाहिजे. धन्यवाद.